सन्माननीय सर्व महायुतीचे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित सर्व या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की पालघर लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण मतदारसंघ हा वेगवेगळ्या भागात विभागलेला मतदारसंघ आहे। नागरी, सागरी आणि डोंगरी असा असणारा हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये असणाऱ्या प्रत्येक मतदारसंघामधील असणारे विषय हे वेगवेगळे आहेत। या भागामध्ये असणारा जनजाती समाज असेल किंवा या भागामध्ये नागरीकरण आणि नागरीकरणामुळे झालेल्या अनेक समस्या असतील, या सर्वांना उत्तर जे आहे ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत हे आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की नगर विकास खातं असेल किंवा कोणताही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या 10 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जवळजवळ पूर्वीच्या असणाऱ्या जे रक्कम दिली जात होती त्याच्या वर्षाला 10 पट जास्त रक्कम ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिली। एक सरकार म्हणून, केंद्रातलं सरकार म्हणून त्यांनी राज्याच्या सरकारला सुद्धा त्या वेळेला जवळजवळ मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला। हे आदरणीय राजेंद्र गावितजींनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। मी आपल्या सर्वांना फक्त एवढीच विनंती करायला इथे उभा आहे की ही निवडणूक ही देशासाठी असणारी निवडणूक आहे। या देशासाठी असणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं, आमचं आणि संपूर्ण देशाचं भविष्य हे अवलंबून आहे। देशाची असणारी सुरक्षितता, देशातील असणारे छोटे छोटे प्रश्न, या प्रश्नांना खऱ्या अर्थाने जर न्याय द्यायचा असेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला, आम्हाला सर्वांना जे आपण स्वप्न पाहतो, आपला देश, भारत देश हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, आपल्या भारत देशाला महासत्ता म्हणून गौरवलं गेलं पाहिजे, हे सगळीच्या सगळी स्वप्न शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येकाला जर साकार करायची असेल किंवा प्रत्येक त्या व्यक्तीला या दिशेने जर जायचं असेल तर विजन असणारा नेता हा आवश्यक आहे। आणि विजन असणारा नेता हा संपूर्ण जगाने मान्य केला आहे की नरेंद्र मोदीजी व्यतिरिक्त या जगामध्ये असा नेता होणं नाही। आणि म्हणून या देशाला येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्यांदा तुम्हाला, आम्हाला सर्वांना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींना निवडून देणं हे अत्यंत गरजेचं आहे। आपण सर्वजण सुजाण नागरिक आहात, देशाची चिंता तुम्हाला, आम्हाला सर्वांना आहे। तुम्हाला, आम्हाला सर्वांना आपल्या लहान मुलांची, आपल्या असणाऱ्या तरुणांची, आपल्या असणाऱ्या माता भगिनींची, प्रत्येकाची चिंता आहे। आणि ही चिंता जर आपल्या मनाशी, आपल्या बरोबर गेली वर्षानुवर्ष 45 वर्ष सातत्याने घेऊन चालणारा असा जर कोण नेता असेल तर तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यतिरिक्त कोण नाही। आदरणीय पंतप्रधानांनी 10 वर्षामध्ये प्रशासकीय काम करत असताना या देशाला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक अग्रक्रमांक कसा मिळेल याचा त्यांनी सातत्याने विचार केला। उत्पादन करण्याच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये आज देश हा प्रत्येक विषयामध्ये, मी मोजक्याच गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पूर्वीचं असणारं काँग्रेसचं सरकार, पूर्वीची असणारी सगळीच्या सगळी व्यवस्था, ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुम्ही, आम्ही सर्वांनी पाहिलं असेल की त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये दरवेळेला घोटाळे आणि घोटाळे याच सर्व गोष्टी होत होत्या। तुम्ही, आम्ही सर्वांनी पाहिलं असेल सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये
जी यंत्रसामुग्री किंवा शस्त्र घेतली जात होती, भोपट सारख्या तोफा त्यावेळेच्या काळामध्ये घेण्यात आल्या, किंवा जी शस्त्रास्त्र घेतली गेली, या शस्त्रास्त्र घेणाऱ्यामध्ये सुद्धा या सर्वांनी दलाली खाल्ली आणि त्याची सर्वाची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. पण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आलं, मेक इन इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवून दिलं की आज भारत देश हा स्वतः शस्त्र निर्माण करणारा देश निर्माण झाला आहे. तेजस सारखी स्वतःची असणारी स्वतःच्या असणारे हेलिकॉप्टर्स, जी लढाऊ हेलिकॉप्टर्स तयार करण्यासाठी आपल्या देशाने पुढाकार घेतला. आज आपल्याकडे 7,000 किलोमीटर पर्यंतचा असणाऱ्या वेध घेणारे सुद्धा आज क्षेपणास्त्र तयार करणारा आपला देश तयार झाला. आणि आज संपूर्ण जगाला शस्त्रास्त्र पुरवणारा आणि निर्यात करणारा देश हा आपला भारत झालाय. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. हा फरक आहे. हा फरक असाच झालेला नाहीये. तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल त्यावेळेच्या काळामध्ये 2G 3G 4G 5G हे सगळेच्या सगळे घोटाळे तुम्ही सर्वांनी पाहिले असतील. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्या त्यांनी या सगळ्या गोष्टीला पूर्ण विराम देण्याचं काम केलं. आज तुम्हाला लक्षात येत असेल संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगाच्या पाठीवरती सर्वात स्वस्त इंटरनेट जर कोणत्या देशामध्ये मिळत असेल तर ते भारत देशामध्ये मिळत आहे. कारण पारदर्शकता आणण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं. आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वीचे असणारे तत्कालीन काँग्रेसमधील असणारे अर्थमंत्री हे वारंवार सांगत होते की या सगळ्या गोष्टी या देशामध्ये कशा शक्य होतील, बँकिंग क्षेत्र ऑनलाईन कसं होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी ते सांगत होते. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची असणारी पारदर्शकता लक्षात घेतली पाहिजे, जनजागृती तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे काय साध्य झालं. आज यूपीआयचं असणारं ट्रान्झॅक्शन आपल्या देशामध्ये एका सेकंदाला 4,380 ट्रान्झॅक्शन आपल्या देशामध्ये एका सेकंदाला होतात. आणि पूर्ण दिवसामध्ये किती ट्रान्झॅक्शन होत असतील तर ते होतात 43 कोटी ट्रान्झॅक्शन हे एका दिवसामध्ये या भारत देशामध्ये व्हायला सुरुवात झाली. आपल्या घरातील असणारी मोलकरी नसेल किंवा भाजीवाली असेल, ही सर्वच्या सर्व आज ट्रान्झॅक्शन करायला लागली आहे. ही किमया जी आहे, ही मॅजिक जी आहे, ती आदरणीय पंतप्रधानांची आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो आज जग आदरणीय पंतप्रधानांकडे एक वेगळ्या नजरेने का पाहत आहे, एक द्रष्टा नेता म्हणून का पाहत आहे. तर तुम्ही लक्षात घ्या आज जगामध्ये होणारी जी यूपीआयची ट्रान्झॅक्शन्स आहेत, या ट्रान्झॅक्शन पैकी 100% जर ट्रान्झॅक्शन होत असतील तर त्यापैकी फक्त भारतामध्ये 46% ट्रान्झॅक्शन ही एकट्या भारतात होत आहेत. हा बदल जो आहे, हा बदल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान होणं ही भारतीय जनता पार्टीची आवश्यकता नाही आहे, ही महायुतीची आवश्यकता नाही आहे, ही या जगातील असणाऱ्या प्रत्येकाची आवश्यकता आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जगामध्ये आज तुम्ही सर्व ठिकाणी पाहता जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन भारताकडे बदलायला सुरुवात झाली आहे. अमेरिका असेल, चीन असेल किंवा ही बलाढ्य देश, हे सर्व देशांना कुठेतरी प्रत्येक विषयामध्ये अडकवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करत होते. परंतु या सर्व छोट्या मोठ्या देशांना मैत्री भावातून सर्वांना एकत्र करून आज माननीय पंतप्रधानांनी आपली भारताची प्रतिमा जगामध्ये उंचवण्याचं काम केलं आहे. आणि त्यामुळे G20 सारखा G20 मध्ये सुद्धा अध्यक्षपद भूषवत असताना त्यांनी ज्या पद्धतीने नेतृत्व केलं हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जगामध्ये आपण सर्वजण पाहतो की आपल्याला 2014च्या अगोदर काँग्रेस गव्हर्नमेंट फक्त बोलायची, गरिबी हटाव, रोटी कपडा मकान याच्या सगळ्याच्या गोष्टी करायच्या. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कशा पद्धतीने काम केलं हे सामान्य जनतेला सांगण्याची गरज आहे. सामान्य जनतेला हे सांगितलं पाहिजे की काय म्हटलं गेलं.
2014च्या अगोदर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांची संख्या ही जवळजवळ पूर्ण देशामध्ये 30 कोटी रुपये होती. 30 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेखाली या पूर्ण देशामध्ये होती. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विविध योजनांच्या माध्यमातून जवळजवळ 1800 पेक्षा जास्त योजना उपक्रम करून आज या देशामध्ये आपल्याला लक्षात येत असेल 25 कोटी लोकांना आज दारिद्र्य रेषेखालून काढून गरिबी रेषेच्या खाली काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. असे अनेक विषय आहेत की ज्या प्रत्येक विषयाला एक वेगळ्या दिशेने करण्याचं काम केलं गेलं पाहिजे. गरिबी हटवली पाहिजे. प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. 2014च्या अगोदर एका दिवसामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग ज्याला म्हणतात, अफोर्डेबल हाऊसिंग ही छोटी घरं बनवण्याचा देशामध्ये असणारी व्यवस्था किती करत होती तर ती फक्त 200 घरं पूर्ण देशामध्ये एका दिवसामध्ये करण्याचं काम केलं जात होतं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलं, पंतप्रधान आवास योजना असेल, सर्वांसाठी घरं असेल, अशा सगळ्या योजना यांना एकत्र क्लब केलं. या सगळ्या योजना एकत्र क्लब करून आज मला सांगायला आनंद होतो, आज या देशामध्ये एका दिवसामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग ही किती होते तर 2000 घरं बनवण्याचं काम जर कोण करत असतील तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार करतात. प्रत्येक विषयामध्ये पारदर्शकता आणण्याचं काम केलं. तत्कालीन राजीव गांधीजींनी त्यावेळेच्या काळात सांगितलं होतं, केंद्रातील असणाऱ्या योजनांचे पैसे केंद्रातून 1 रुपया पाठवला तर खालीपर्यंत 15 पैसे जातात. हे मी नाही म्हणत आहे, हे त्यावेळेचे काँग्रेसचे असणारे त्यावेळेचे पंतप्रधान म्हणत होते. आज आदरणीय पंतप्रधानांनी पारदर्शकता आणली, डिजिटल सिस्टम या सगळ्याच्या सगळ्या इम्प्लिमेंटेशन केल्या आणि आज डीबीटी सिस्टीमच्या माध्यमातून आज केंद्रातून आलेला 1 रुपया एका क्लिक वरती खाली असणाऱ्या प्रत्येक त्या लाभार्थ्यांपर्यंत 100% जावायला लागला. हीच आहे नरेंद्र मोदीजींची मॅजिक. आणि ही मॅजिक तुम्हाला आम्हाला सर्वांना टिकवायची आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या भविष्यासाठी टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. हा देश भ्रष्टाचारांच्या हातात द्यायचा नाहीये. हा देश हे योग्य माणसाच्या हातात देणं हीच येणाऱ्या काळात अत्यंत गरज आहे. त्यामुळे ही निवडणूक एक खासदार निवडणारी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक देशाचा योग्य पंतप्रधान निवडून देणारी निवडणूक आहे. त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना विचार केला पाहिजे. प्रत्येकाचं मत अमूल्य आहे. तुम्ही आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असेल, इथला असणारा मनसेचा कार्यकर्ता असेल, आरपीआयचा, श्रमजीवीचा, प्रत्येक कार्यकर्त्याने येणाऱ्या 20 तारखेपर्यंत प्रत्येकाने घरोघर पिंजून काढलं पाहिजे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येक मतदाराला हे समजून सांगितलं पाहिजे की हे मतदान देशासाठी असणारं मतदान आहे. हे मतदान गल्ली मधलं मतदान नाही आहे. हे मतदान दिल्लीसाठी असणारं मतदान आहे. आणि दिल्लीचा तख्त सांभाळण्यासाठी जी 56 इंचाची छाती लागते, ती 56 इंचाची छाती फक्त एकच माणसाकडे आहे आणि त्याचं नाव आहे नरेंद्र दामोदरदास मोदी. याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. आणि म्हणून ही निवडणूक तुम्हाला सर्वांसाठी महत्वाची आहे. या निवडणुकीसाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना सज्ज झाला पाहिजे. हा विरार, वसई, नालासोपारा हा प्रत्येक भाग जो आहे, या प्रत्येक भागामध्ये तुमच्या सारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण जे नरेंद्र मोदीजी गेली 3650, मी तुम्हाला हे आकडे 10 वर्षाचे सांगतोय. या एवढ्या दिवसामध्ये या व्यक्तीने एकही दिवस सुट्टी घेतली नाही. 24 तासातील 18 तास तुम्हा सर्वांसाठी झटलेला हा पंतप्रधान आहे. हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा, देशाला आवश्यक असणारी सगळी साधन समृद्धी उत्पन्न करणारा, तुम्हाला आम्हाला सर्वांना लागणारं सर्वच्या सर्व तुम्हाला आम्हाला सर्वांना तो देणारा, आज 80 कोटी गरिबांना गॅरंटी
की मी कोणताही माणूस या देशामधला उपाशी झोपणार नाही। या देशामधील असणारा कोणीही व्यक्ती आजारी पडला तर त्याला 5 लाख रुपयाची गॅरंटी देणारा असा पंतप्रधान आज जगामध्ये झाला नाही, हेही तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीला डॉक्टर हेमंत सावतार हे उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत। या पालघर मधली असणारी आरोग्याची व्यवस्था सुदृढ करण्याचा त्यांनी संकल्प घेतलाय आणि आपण सर्व महायुतीचे सर्व कार्यकर्ते, तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण कमळ बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने जिंकून आणणं ही तुमची आमची जबाबदारी आहे। या सभेच्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला सर्वांना संकल्प करायला हवा की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो नारा दिलाय 400 पार, या 400 पार मध्ये महायुतीचा 1 खासदार हा पालघर मधला 100% असेल, हे आपण सर्वांनी संकल्प करून निघूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद चव्हाण साहेब। वसई विरार मतदारसंघाच्या